कोकणातले रस्ते खूप भारी आहेत, खास करून हे आता रत्नागिरीचे रस्ते भारी वाटतात। आणि हे समोर मठ, पावसचं स्वामी स्वरूपानंदचं मठ। आता करिश्मा टेस्ट करेल आणि सांगेल तिला कसा लागला। आता माझ्या गळ्यात मारायची, नेहमी असंच होतं आमच्यासोबत, ती माझ्या गळ्यात मारून मोकळी होती। हा बघा आला करिश्माचा टोमॅटो ऑनियन उत्तप्पा। थोडं सांगा, मला हेल्प करा, कारण मी बरेच टायमाने मोठं ब्लॉग बनवतोय। मोरया मोरया। आपको बहुत अच्छा लगने वाला है, जैसे मैंने पहले भी बताया आपको, यहाँ पे रहने के लिए फ्री ऑफ कॉस्ट रूम सर्विस है। ये पांडवकालीन वीर। हाय गाइस, मैं हूँ शशांक, मैं हूँ करिश्मा और हम आपका स्वागत कर रहे हैं डीआर मूवीमेकर यूट्यूब चैनल पर। तो गाइस, आज हमारा रत्नागिरी में डे 1 है, और रत्नागिरी में डे 1 में हम लोग घूमने जाएंगे सबसे पहले गणपतिगुळे। तो गणपतिगुळे में क्यों जा रहा हूँ, क्योंकि गणपतिगुळे का गणपति बापा गणपतिगुळे से गणपतिपुळे गया था, तो उसीलिए गणपतिगुळे के दर्शन सबसे पहिले करने चाहिए, और उसके बाद गणपतिपुळे के, म्हणजे जे कोकणातले आहेत, जे रत्नागिरीतले आहेत, त्या सर्वांना माहितीच असेल, गणपतिगुळेचं दर्शन पहिले घ्यायचं, मग गणपतिपुळ्यात जायचं। तर गणपतिपुळे आम्ही उद्या करणार आहोत। आज गणपतिगुळे, पावसला काही मंदिर आहेत आणि पूर्णगड, हे सारे आजची लिस्ट आहे। त्यातल्या किती काही गोष्टी आज करू शकतो त्या सर्व आम्ही करणार आहोत। आत्ता सकाळचे वाजले 10:05, इथून जर्नी सुरू करू। सगळ्यात पहिले बाईक रेंटवर घेऊ, ते तुम्हाला दाखवतो मी की बाईक रेंट आम्ही कुठून करतोय, काय करतोय, तर ते सर्व करू। त्याच्यानंतर मग हे सर्व गोष्टी आपण फिरू। तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत। लेट्स गो। हे असं मार्केट आहे इथे, आंबे वगैरे आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत। असं हे मार्केटच्या मध्ये ते हॉटेल आहे, मगाशी मी दाखवलं तुम्हाला। चला आता कुठेतरी नाश्ता करूया। तर आता आम्ही छाया उपहारगृहामध्ये आलो आहे, गोखले नाक्यावरच्या। तर तिकडे कटवडा मागवला आहे, कटवडा खाऊ। करिश्मामध्ये एकदा टेस्ट करून बघू पहिले कसं लागतं, मग ऑर्डर करू। शक्यतो तिला मिसळ आवडते, ती मिसळच खाईल, आणि तिला कटवडा आवडला तर ती कटवडा पण खाईल, सांगू नाही शकतो, पण ती टेस्टिंगला घेत। आता माझ्या गळ्यात मारायची, नेहमी असंच होतं आमच्यासोबत, ती माझ्या गळ्यात मारून मोकळी होती। नाही आवडलं तर नेहमीच असं आहे, पण मोस्ट ऑफ द केसमध्ये होतं आमचं। बघू आता कटवडा कसा आहे तो। एवढं तर मला माहिती आहे की कोकणात कटवडा चांगला मिळतो। आपलं काय मत आहे ते बघा, कटवडा कटवडा हो। जिनको नहीं पता कटवड़ा क्या होता है, एक्चुअली जिस तरह से मिसल होती है ना, उसी तरह से एक मिसल का रस्सा आता है, साथ में बटाटा वड़ा होता है, तो कोकण में इसे कटवड़ा कहते हैं। कोकणात एक फेमस आहे कटवड़ा। ॲक्च्युली मिसळसारखं मिसळ नसते, पण थोडीशी चव वेगळी असते, आणि याच्यामध्ये मिसळमध्ये फ्लावर पण आहे। आता करिश्मा टेस्ट करेल आणि सांगेल तिला कसा लागला। गरमच असणार ऑफकोर्सली, अजूनपर्यंत काही रिॲक्शन आली नाही आहे। कसा? ओके ओके, एकच उत्तर असं, ओके ओके। वड्याची टेस्ट लाईट आहे, आणि मिसळ पण थोडीशी लाईट आहे, म्हणजे स्पायसी नाही। तर ज्यांना स्पायसी आवडतं ना, त्यांना कदाचित आवडणार नाही। मिसळला आहे टेस्ट चांगली, नुसता वडा खाऊन बघतो। वडा क्रिस्पी गरम आहे, चांगलं आहे टेस्टला, फक्त कमी स्पायसी आहे। आजकाल करिश्मा स्पायसी खाते, त्याच्यामुळे तिला तेवढं आवडत नाही, कारण तिला आवडलं नाही आवडलं मला नाही माहिती, पण मला तरी चांगलं वाटतं। कमी आहे स्पायसी, पण मला स्पायसी सगळ्यात जास्त आवडतं करिश्मापेक्षा, पण टेस्ट चांगली आहे। हा आला करिश्माचा टोमॅटो ऑनियन उत्तप्पा। लोणी लोणी लोणी। चांगलं आहे, मला पण बरं जरा। चटणी मेन तर चटणी आहे। सॉफ्ट आहे, छान आहे, मला तर आवडलं।
करिश्माचं नाही माहिती. सॉफ्ट आहे आणि जास्त आंबट नाही. सांबार टेस्ट करून बघू. सांबार पण छान आहे. टिपिकल साऊथ इंडियन सांबार नाही आहे, पण छान आहे. कोकणी टच आहे याला. एक मला नुसतं चटणी पण टेस्ट करून बघू. चटणी पण छान आहे, फ्रेश नारळाची एकदम. तुमची घरगुती चव असते ना चटणीला, ती आहे. देख सकते हो एकदम फ्रेश आहे. और सांबार भी एकदम युनिक्स आहे. रत्नागिरीचं मला पहिलं जे काही मी खाल्लं आहे, टेस्ट केलं जेवण, ते मला खूप आवडलं. म्हणजे नाव ठेवण्यासारखं तर काहीच नाही आहे. सांबार पिऊ पिऊसारखं वाटतं सारखं. आणि नुसतं पण चटणीवर छान लागतो आणि सांबार असाच खायला छान लागते. जबरदस्त. आणि हे पेड रिव्ह्यू नाही आहे, आम्ही डायरेक्ट आलो इथे. रिव्ह्यू पण म्हणजे असंच जेन्युइन देतो आहे. सिंगल वडा आणि वड्याच्या सोबत ताकाची चटणी आहे ती. मी फर्स्ट टाईम खातो लाईफमध्ये. मला वडा तर भरपूर आवडला होता मग अशी खाताना, म्हणून मी मागवला एक्स्ट्रा. असा क्रिस्पी आहे बघा, जास्त जाड नाही पापू तर छान. ताकाची चटणी गोड आहे पण वडा छान आहे. मला वडा खूप आवडला. इथे वडापाव पण छान लागेल खायला. छाया उपहारगृह मस्त आवडलं मला. मी तसं पण वड्यावर कधी ना गोड चटणी खात नाही का माहिती नाही, मला खाऊचं वाटलं. गळी टेस्टी आहे. गोड ताकाची चटणी पूर्ण गोड नाही, आंबट गोड आहे. मस्त आहे. थँक्यू. छाया उपहारगृहामध्ये आलो आपण. आणि रेट पण रिजनेबल आहे तिथे. 17 रुपये का 15 रुपये वडा आहे नुसता. कटवडा काहीतरी किती आहे कटवडा? 40-50 रुपये. जे भाव मुंबईत आहेत तेच भाव इथे 80 रुपये. आणि टोमॅटो आणि मुंबईत हॉटेलमध्ये 120 रुपये. हॉटेलमध्ये नाही रे, म्हणजे मुंबईत बाहेर खातो आपण. उपहारगृह हॉटेलच्या हिशोबाने इथे स्वस्त, मुंबईच्या हिशोबाने. नाश्ता इथेच करायचा आता. चला आता नाश्ता करून जरा बाईक रेंट करताना भेटू. तर हे आहे गणूज बंधूंचं छाया उपहारगृह. तिथे आम्ही नाश्ता केला. खूप जवळ आहे हॉटेलपासून. या साईडला हॉटेल, इथून चालत आलं या बाजूला की इथे उपहारगृह. 1948 पासून आहे. प्युअर व्हेज आहे. खूप छान आहे उपहारगृह. जेवढे पण पदार्थ टेस्ट केले ना सगळे आवडले मला. तर टेस्ट एकदम मस्त आहे. ऑथेंटिक कोकणी स्टाईलमध्ये, कोकणातली. आपलं काय म्हणणं आहे? नाही खरंच तारीफ करण्यासारखंच आहे. हो, तर 2-3 दिवस नाश्ता आमचा इथेच, तर तिथेच जाणार. हे बघा इथेच आहे हॉटेल हे वरती. आणि इथून रस्ता क्रॉस केला की हार्डली 1 मिनटं पण नाही लागत चालत जायला, एवढे जवळ आहे. तो गाइस ये देखिए, ये ग्लैडिएटर बाइक मिली है. हेलमेट की वजह से शायद आवाज़ इतना अच्छा आता नहीं होगा, लेकिन ये ग्लैडिएटर बाइक मिली है रेंट पे. 600 रुपये पर डे के हिसाब से. तो 3 दिन के लिए हम लोगों ने रेंट पे ली है बाइक. और 1000 इसका डिपॉजिट. श्रीनाथ रेंटल करके बाइक वाला है, उनसे लिए हम लोगों ने. एक्चुअली उनके शॉप के वहाँ पे मैंने कोई ब्लॉग नहीं किया क्योंकि उनका शॉप एक जगह पे था और बाइक एक जगह पे थी, इसके लिए. तो ये देख सकते हो. अभी इसी बाइक पे हम लोग जा रहे हैं अभी पावस में. पावस के स्वामी स्वरूपानंद जी के मठ में. फिर वहाँ से गणेशगुड़े जाएंगे और फिर उसके बाद पूर्णगढ़ जाएंगे. और अभी ये साइड पे ना भाटे बीच है. और अभी फ़िलहाल तो बाइक राइड का मज़ा ली. कोकणातले रस्ते खूप भारी आहेत. खास करून हे आता रत्नागिरीचे रस्ते भारी वाटतात. आवाज़ कैसा कॅप्चर हो रहा है वो भी जरा बताइए मुझे. थोडं सांगा, मला हेल्प करा. कारण मी बरेच टायमाने मोटो ब्लॉग बनवतो आहे. ॲक्च्युली मी हेल्मेटला लावणार होतो, सेटअप पण आणलं आहे मी. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की इथे पोलीस वगैरे थोडेसे स्ट्रिक्ट दिसत आहेत. सो थोडं मी अवॉइड करतो आहे, कारण बाईक आपली नाही आहे, रेंटवर आहे. आणि इथे थोडं ग्रेवर्स आले. थोडा घाटमोडी रस्ता आहे. घाटमोडी असं नाही म्हणणं, थोडा टर्न आहे आणि ग्रेवर्स आहे. गाडी पण हलकी फुलकी आहे.
त्यामुळे थोडी सांभाळून चालवावी लागते. रोड चांगले आहेत, म्हणजे टेन्शन कमी आहे, खड्डे नाही आहेत, भारी वाटतंय जरा. तर 3 दिवस गाडी आपल्याजवळ असल्यावर मी बघेन, कुठेतरी प्रयत्न करेन थोडासा बाईकच्या समोरून व्ह्यू दाखवायचा. पावसचं स्वामी स्वरूपानंदचं मठ, इथे चप्पल काढायला आहे. स्वामी स्वरूपानंद, और इस तरफ मठ है, नीचे धर्मशाला है और भी बहुत सारी चीज़ें हैं. स्वामी स्वरूपानंदांचं हे जे मठ आहे किंवा मंदिर आहे हे 1967 पासून कार्यरत आहे. खूपच सुंदर मठ आहे. इथे पाय धुवून मंदिरात एंट्री करायची. आणि हे समोर मठ, खूप सुंदर मठ आहे समोरच्या साईडलाच. आणि हा छोटासा मॅप आहे जिथे पूर्णगडला जायला रस्ता, गणेशगुळेला जायला रस्ता आणि इथे समाधीकडे यायला रस्ता, असे 3 गोष्टी आहेत ते दाखवले. त्याचा मी स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओ पॉज करून हे पाहू शकतो आपण सर्व. हे स्वामी स्वरूपानंद, ही त्यांची दिंडी सोहळा होतो वर्षाला. हा आजूबाजूचा पूर्ण परिसर स्वामींच्या मठाचा. स्वामी स्वरूपानंद ज्यांना विष्णूंचं एक स्वरूप मानलं जातं, त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1903 रोजी रत्नागिरीच्या पावस इथे झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण रत्नागिरीमध्ये तर माध्यमिक शिक्षण पावसमध्ये झालं व पुढील शिक्षण त्यांनी मुंबई इथे घेतलं. त्यांचं खरं नाव रामचंद्र गोडबोले होतं, पण त्यांना सर्व आप्पा म्हणत असे. तसेच 15 ऑगस्ट 1974 रोजी त्यांनी देहत्याग केला आणि या जागी त्यांची समाधी बांधण्यात आली व 1 वर्षाने इथे हे मंदिर बांधण्यात आलं. स्वामींचं विठ्ठलावर खूप प्रेम आणि श्रद्धा होती, त्यामुळेच त्यांनी आपलं आयुष्य विठ्ठलाला समर्पित केलं होतं. म्हणूनच त्यांनी संत ज्ञानेश्वरीचं मराठीमध्ये अनुवादन केलं होतं. आपण जेव्हा या मठात किंवा मंदिरामध्ये जेव्हा येतो तेव्हा या गाभाऱ्यात आल्यावर आपल्याला वरच्या बाजूस सर्व नवनाथांचे फोटो व स्मारक दिसून येतात, कारण स्वामींनी बाबा महाराज वैद्य यांच्याकडून परमार्थाचा अनुग्रह घेतला होता. त्याचंच प्रतीक आपल्याला इथे दिसून येते. स्वामींचं जसं अध्यात्मावर जसं प्रेम होतं तसं त्यांचं राष्ट्रावर देखील प्रेम होतं. त्यांनी 1930च्या काळामध्ये महात्मा गांधींच्या आदेशानुसार कोकणामध्ये मिठाचा सत्याग्रह केला. स्वामी स्वरूपानंदांच्या या मंदिरामध्ये दुपारच्या वेळेस आपल्याला खिचडी भात, ताक आणि लोणच्याचं निःशुल्क जेवण मिळतं. असं चविष्ट जेवण झाल्यावर त्याच ठिकाणी आपल्याला एक घर दिसून येतं जिथे महाराजांचं जन्मस्थान आहे व त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसून येतं जिथे आपल्याला स्वामींचं एक स्मारक नजरेस येतं. या सुंदर स्मारकाच्या बाजूला आपल्याला संत ज्ञानेश्वर, त्यांच्या बाजूला दुर्गादेवी, तीही सिंहावर बसलेली, आणि त्यांच्या बाजूला राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान नजरेस येतात. इथे स्वामी स्वरूपानंदांच्या मठामध्ये भक्तनिवास आणि धर्मशाळा ही आहे. याच्यामध्ये सर्वांना फ्री आहे. रूम्स 45 रूम्स आहेत ज्या फ्री आहेत. 15 अटॅच रूम आहेत, 10 डॉर्मेंट रूम आहेत. ह्या सर्व स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या थ्रू आहेत. त्यांचा मोबाईल नंबर आहे. इथून तुम्हाला जर राहायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करून इथे राहू शकता. खूप सुंदर आहे आणि सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे.
फक्त एकच काम करायचं, दर्शन घेतल्यावर थोडंफार डोनेट करा काहीतरी पैसे, कारण ह्या कार्यामध्ये थोडंफार हातभार लागेल, कारण सर्वच गोष्टी फ्रीमध्ये पॉसिबल नाही. तरी पण इथे सर्व हे मंडळ लोकांना फ्रीमध्ये राहायला वगैरे सुविधा देते, जेवण देखील देतात. आतमध्ये खिचडी, तुम्हाला दाल खिचडी मिळते, सोबत ताक मिळतं, थोडंसं लोणचं. खूपच चविष्ट असं जेवण, मला तर खूप आवडलं. करिश्मा तर पहिले पण येऊन गेली इथे, मला तर फर्स्ट टाईम आलं आणि मला खूप म्हणजे खूप आवडलं मनापासून. तर इथे या सर्व सुविधांचा, या सेवांचा आणि दर्शनाचा लाभ घ्या. त्यासोबत तुम्हाला ना समोर कैरीचं पण, कोकम सरबत आणि मँगो ज्यूस वगैरे मिळतं. खूपच टेस्टी असतं, त्याचा पण लाभ घ्या. हे नक्की ट्राय करा. आणि जे मी तुम्हाला बोलत होतो ना की धर्मशाळा वगैरे, ते ह्या साईडला खाली आहे, तिथे नक्की या. इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत, फेसबुकवर लिंक आहेत, यूट्यूबवर पण लिंक आहेत, तिथून पण तुम्ही पाहू शकता. चॅनल देखील आहे, तर इथे तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला भेटतील ऑनलाईन. जर नाही इथे येऊ शकत, पण जर येणारसारखं असेल तर इथे आल्याशिवाय, म्हणजे रत्नागिरीत आलात तर इथे नक्की या. ते येण्यासारखं तर अगर रत्नागिरी में आप आते हो ना तो यहाँ पे ज़रूर आए. बहुत ही ठंडी जगह है. अभी समर के टाइम पे भी यहाँ पे माहौल एकदम ठंडा है, तो आपको बहुत अच्छा लगने वाला है. चलो अभी चलते हैं गणपतीपुळे, गणेशपुळे. आता जाऊया गणेशपुळेला. चला आता जाऊया गणेशपुळेला. पावसमधनं निघालो आहे आपण. हे बघा, गणेशपुळे दिले 5 किलोमीटर. छान केलेले आहेत कोकणाचे, खूप सुंदर. इकडे लिहिलेलं आहे ते बघा समोरच कमानीवरती, ग्रामपंचायत गणपतीपुळे आपले सहर्ष स्वागत करतात. इकडे वरच तुला ठेवायला लागणार आहे. हे आहे मंदिर गणेश गुळ्यांचं. इकडे लिहिलं आहे श्री क्षेत्र स्वयंभू गणेश गुळे मंदिर. अशा पायऱ्या आहेत. भरपूर लहान असताना आली, आत्ता तर ते काय आठवत पण नाही त्यावेळेचं, आणि आत्ताचं खूप डिफरंट आहे. माझी आजी नेहमी बोलायची, गुळ्यातला गणपती पुळ्यात गेला. म्हणजे गणपती गुळ्याचा मंदिरातला गणपती होता, तो रागवून इकडनं निघून डायरेक्ट गणेशपुळ्याला गेलेला. आणि ते इकडे एक पांडवांनी भुयारी मार्गाचं रस्ता पण काढला आहे. पांडवकालीन विहीर नाही, मार्ग पण आहे इकडे. ते आता कुठे एक्झॅक्टली माहिती नाही. इकडे चप्पल काढायची आहे, इकडे लिहिलेलं आहे. तर हे बघा, हे गणेश गुळ्याचं मंदिराचा आजूबाजूचा परिसर. इथे पाणी पाय धुवायला त्या शिड्याखाली उतरून देतो आपण. पूर्ण इथे हिरवळ आहे या बाजूला. बरेच आंब्यांच्या बागा वाटतात इथे, खाली झाडं खूप आहेत. आणि एवढ्या सर्व सुंदर निसर्गाच्या परिसरात एक गणेशगुळे मंदिर, जिथे आता आम्ही दर्शनाला आलो आहेत. बहुत ही कम लोग यहाँ पे आते हैं. जो भी रत्नागिरी में रहते हैं उन्हीं को ये पता है. कोई करिश्मा रत्नागिरी से एक उसको पता है. ये देखिए, स्वयंभू गणेशाचं स्थान. हाच गणेश गुळेकरांचा घरचा गणपती. या फलकावर इथे पूर्ण माहिती दिली आहे, तर तुम्हाला जर वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. 1970 साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि आतमध्ये आहे गणेश गुळेचा गणपती. मोरया मोरया जय. गणेशपुळेचा गणपती, हे मंदिराचा गाभारा.
सुंदर असं. इथे खूप कमी लोक येतात जे रत्नागिरीतले ज्यांना माहिती आहे तेच येतात. आता सर्वांना माहिती पडावं यासाठी सांगतो आहे. गणेशपुळेला दर्शन घ्या, पावसला या, गणेशपुळेचं दर्शन घ्या आणि दुसऱ्या दिवशी गणपतीपुळेचं दर्शन घ्या. त्या दिवशी पण करू शकता, पण समजा जर वेळ नाही भेटला तर. खूप सुंदर असं गणेशपुळेतलं गणपतीचं मंदिर, स्वयंभू मंदिर आहे. गर्दी पण नाही, शांत दर्शन होतं. करिश्मा सरड्याला बघून घाबरलेली आहे. इथे आहे पांडवकालीन एक विहीर. तर इथे खाली आहे ना जायला रस्ता बंद आहे आता, पण तिकडे खाली आहे ना पांडवकालीन विहीर आहे. दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता इथे जायला सध्या बंदी आहे. हे तर केवढूस आहे. चल आपल्याला तिकडून जाऊ. अरे इकडून जाऊ ना, ये पुढून बघू ना. अरे गेला तो. हे बघा हे असं घाबरते. सरड्या एवढूसा तो, पालीपेक्षा पण छोटा सरडा, त्याला काय घाबरायचं. हे बघा ही अशी खाली पांडवकालीन गुफा आहे, सॉरी विहीर आहे. पूर्वी बोलतात तिकडून जायला रस्ता होता पांडवांचा, आता तिकडे विहीर झाली पाणी लागून. हां, तर तेवढी आम्हाला जानकारी नाही आहे की कुठे जातं, पण असंच काहीतरी आहे. ही बघा ही आहे पांडवकालीन विहीर. खूप डीप आहे. करिश्मा खूप घाबरते सरड्यांना. आणि हा परिसर बघा पूर्ण निसर्गाने हिरवळीने नटलेला आहे. इथे पण बऱ्याचशा बागा लावल्यात, म्हणजे झाडं लावली आहेत, कलमं वेगवेगळ्या झाडांची, वेगवेगळ्या प्रजातींची. चला आता इथून दर्शन झालं, आता आपण जाऊया पूर्ण गडवर आणि उद्या जाऊया गणपतीपुळे, काळबादेवी, अजून बरंचसं काही आहे, पण ते उद्याचं उद्या. आज आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्या तुम्हाला दाखवतो. आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. आता पुन्हा भेटूया पुढल्या एपिसोडमध्ये.